इसलिए आप यहाँ बैठे बैठे खर्रा के लेते हो क्या? अरे नहीं नहीं माझी 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 मैडम मैडम सॉरी। मैं क्या बूढ़ी औरत दिखती हूँ आपको? नहीं अरे तुमच्यासारख्या सिनियर सिटीजनने ऍडजस्ट करायला पाहिजे। अब्जे अब्जे ये बघा नमस्कार, मी मंगेश काकड। भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर हे नाटक म्हणजे एका कपलची गोष्ट आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये काही ठराविक काळानंतर थोडासा दुरावा वाढायला लागतो। मग त्यानंतर ते पुन्हा एकदा ठरवतात की आपण पुन्हा एकदा हनीमूनला जाऊया आणि मग ते तिथे त्या ठिकाणी जातात आणि मग त्यांची ती जी गोष्ट पुढे नेण्यासाठी सपोर्टिंग म्हणून आम्ही कॅरेक्टर आहोत। जसं की हॉटेलमधला मॅनेजर असेल किंवा त्या हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा असेल किंवा त्यांचा थेरपिस्ट असेल किंवा रूमचा क्लीनर वगैरे असेल, तर अशी बरेच कॅरेक्टर आहेत। मला वाटतं मी 3 आणि हा 3 आम्ही असे 3 कॅरेक्टर आम्ही दोघं मिळून करतो आणि आमच्या दोघांशिवाय तसं पाहिलं तर नाटक अपूर्ण आहे। तर आम्ही त्यांना फक्त सहकार्य करण्याचं काम करतो आणि खूप वेगवेगळ्या भूमिका आहेत, वेगवेगळ्या वयोगटातल्या भूमिका आहेत, तर त्याच्यामुळे करायला खूप मजा येते। अमित फाळके सर पण असतात आमच्या बरोबर। आम्ही असे सगळे आलटून पालटून हे प्रयोग करत असतो। माझा जो रोल आहे तो पबजी असा कॅरेक्टर आहे। तो हा नाटक खूप सिरियस असं आहे, तर त्या नाटकात थोडासा फन कॅरेक्टर जो यूज केला गेला आहे तो ॲज अ पबजी, जो कॉन्स्टंट फोनमध्ये असतो। आणि जसं मंगेशने सांगितलं की आम्ही ॲज अ सपोर्टिंग कास्ट यांच्यासाठी आहोत, तर येस। तर या नाटकामध्ये अमृता मॅम आणि संदेश सरांसोबत काम करताना अनुभव कसे आहेत, कसं वाटतंय? अनुभव तसं पाहिलं तर खूपच छान आहे, कारण एवढे सगळे अनुभवी कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय। प्रत्येक प्रॅक्टिसमधून आम्हाला काही ना काही शिकायला मिळतं, प्रत्येक प्रयोगानंतर काही ना काही शिकायला मिळतं। एक गोष्ट आम्ही जी मला वाटतं प्रामुख्याने शिकलो ती म्हणजे की हे लोक एवढे अनुभवी लोक असूनही प्रत्येक प्रयोगाच्या आधी प्रॅक्टिस करतात आणि कधी आम्हाला जरी प्रॅक्टिस पाहिजे असेल तर ते कधी नाही म्हणत नाही। ते आमच्यासोबत प्रॅक्टिस करतील, पूर्ण वेळ प्रॅक्टिस करतील आणि मला वाटतं ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे असं होतं की एका स्पर्धेत 1-2 प्रयोग झाले की आपण प्रॅक्टिस करायची सोडून देतो, पण इथे तसं नाही आहे की तुम्ही व्यावसायिक करताय तर तुमचं काम पण त्या पद्धतीचं झालं पाहिजे आणि प्रॅक्टिस कायमच ते करता आधी मनापासून प्रॅक्टिस करतो। पण असं कमर्शियल नाटक असून सुद्धा आम्ही खूप एक्सपेरिमेंट करत असतो नेहमी, खूप काही शिकायला मिळतं त्यांच्याकडून। रंगभूमी खरं तर असं आहे की ही अशी एक गोष्ट आहे की जिच्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी आम्हाला एक फिलिंग आहे। म्हणजे जेव्हापासून करतोय नाटक तेव्हापासून एक 3-4 महिन्याचा जरी गॅप गेला, स्टेजवरती गेलो नाही, रंगमंचावरती गेलो नाही, तरी असं चुकल्यासारखं वाटतं, पूर्ण वाटतं। आणि असं वाटतं की इथे आल्यानंतर ती जे आमच्यातलं जो फिलिंग आहे ती अशी भरून निघते, जी पोकळी आहे ती आमच्यातली भरून निघते आणि असं वाटतं की हा खरोखर आपण काहीतरी जगतोय, काहीतरी आयुष्य जगतोय। तर नाटक म्हणजे एका शब्दात सांगितलं झालं तर आयुष्य आहे। येस, एका प्रकारे कविता तर नाही, पण मग नाटक म्हणजे आयुष्य आमच्यासाठी। कौशल, तू काय सांगशील? मी आधीपासून एक्सपेरिमेंटल थिएटर करायचो आणि हे कमर्शियल नाटक मिळाले तर असं वाटत नाही की कमर्शियल करतोय, कारण स्टेजवरती प्रत्येक वेळेला येणं हे खूप ब्रिलियंट फिलिंग आहे आणि असं वाटतं की हे कधी सोडावं नाही आपण। कला प्रवास सांगायचं झालं तर साधारण 11-12 वर्षापूर्वी सुरुवात केली होती। एकांकिका, हळूहळू प्रायोगिक नाटकं वगैरे, एकांकिका स्पर्धा असं करत करत काही शॉर्ट फिल्म्स केल्या, मग काही मूवीजमध्ये छोटे छोटे वगैरे रोल केले आणि मग त्याच्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये मी एक सोशल मीडिया पेज चालू केलं होतं इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती मंगाजी नावाने। तर मग तिथे पण चांगला रिस्पॉन्स आला आणि मग ते करता करताच मला एक व्यावसायिक नाटक पण मिळालं, तर ती पण आता सध्या सुरू आहे। Amazon मिनी टीव्हीवरती एका सिरीजमध्ये कॅमिओ पण केला, तर असंच चालू आहे आणि अजून पुढेही प्रवास सुरू आहे। मी नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा मी फक्त मराठी मूवीज आणि मराठी थिएटर केलं आतापर्यंत, तर काय माहीत महाराष्ट्रामध्ये राहून थोडंसं मराठी भाषा इसके तरफ थोड़ा ज़्यादा झुकाव है मेरा, तो बहुत अच्छा फीलिंग है ये लैंग्वेज अडॅप्ट करना और उसमें काम करना। सो बस। तर नाटकाची तालीम आणि नाट्यप्रयोग या दरम्यानचे किस्से, काही आठवणी काय सांगाल? किस्से असे सांगण्याजोगे नाही। एक किस्सा होता की
आम्ही ना याच्यात चाललो होतो, कोल्हापूरच्या प्रयोगाला चाललो होतो. कोल्हापूरवरून आम्ही कणकवलीला चाललो होतो प्रयोगासाठी आणि रात्रीचा तो प्रवास होता आणि आम्ही सगळे बसमध्ये म्हणजे पूर्ण बसमध्ये आम्ही 5च जण होतो, 5 ते 6 जण. आणि भूताच्या वगैरे गोष्टी चालू झाल्यात आणि त्या भूताच्या गोष्टी नंतर मग संपेपर्यंत आम्ही पूर्ण प्रवास तो ड्रायव्हर शेजारी बसून केला सगळ्यांनी. पाठीमागे पूर्ण बस रिकामी आणि आम्ही सगळे ड्रायव्हरच्या शेजारी 5-6 जण बसलेलो होतो कारण भीती वाटायची सगळ्यांना. त्याच प्रयोगाला शेखर मामा काहीतरी 1-2 किलोमीटर पाठी राहिलेले आणि आम्ही त्यांना परत घ्यायला रिटर्न गेलेलो. ए कृष्णा, कृष्ण माझी आजी मला लहानपणी कृष्ण म्हणायची. ब्रेक घेतात आणि माथेरानला जाण्याचा निर्णय घेतात. माथेरान त्यांच्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार. स्वीट मैम, मैं ये बोल रहा था मेरे पास एक कार का मस्त पेश कंट्रोल है, वो ले लीजिए ना, मैं आपको अच्छे ऑफर में करके देता हूँ. मग कार साठी तर पेस्ट कंट्रोल घेतलं तर त्याच्यावर एक कार फ्री द्यायला मला. नाही आमच्याकडे कारच नाहीये. मनोवर जर आवडला असेल तर त्याच्याविषयी लिहिलं तर त्याचा एक फायदा होतो, पण जरा वेगळ्या प्रकारचं नाटक असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला आम्हाला त्याची मदत होऊ शकते. मित्रमंडळी वगैरे व्हॉट्सअप ग्रुपवर छोटं छोटं की आम्हाला आवडलं म्हणून बघा वेगळ्या प्रकारचं असं अर्थाने. आणि आज असं प्रेक्षक वर्ग म्हणजे कसा कमी असला तरी तुम्ही टाळ्या इतक्या वाजवत होता आणि इतका प्रयोग उचलून धरलात ना, तर मला याची आठवण आली. तो शराबी पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन एकटाच टाळ्या वाजून अख्खं थिएटर चालू अक्षरशः त्याच्यामुळे. थँक्यू 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 थँक्स.